करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, हा विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे, हे विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे. श्री संतांची माता चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी संतांची माता चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत. संताचे माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढिले अंतरी प्रेम सुख. तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, दीन रंक मी अनाथ, कृपा कराल ते थोडे, पाया पडिलो बरहाडी. अलंकापुरीचं रम्य दिव्य सिंहासन, जवळून वाहणारी इंद्रायणी माता, 84 सिद्धांचा सिद्ध बेटी मेळा, परम पावन पवित्र रम्य असणारी ती माऊलींची समाधी, त्या समाधीतून निघणारा एक एक दिव्य किरण, त्या दिव्य किरणामधून पवित्र पावन असणारी ती माऊलींची संजीवन समाधी, त्या समाधीतील दिव्य किरण साधकाच्या अंतकरणातील ठाव घेऊन निघतोय. त्या साधकाच्या अंतकरणातील मल विक्षेप आवरण तीनही दोष नाहीशे करून त्या साधकाचं अंतकरण भगवत साक्षात्कारी बनवते. अशा त्या दिव्य किरणाला वंदन करून, पवित्र माऊलींच्या समाधीला वंदन करून, आपलं सर्वांचं श्रद्धास्थान, ज्यांनी आम्हाला माणूस म्हणून या मृत्यू लोकामध्ये जिवंत ठेवलं आणि आमच्याकडून परमार्थ करून घेत आहेत, आपल्या पंचक्रोशीचे सिद्ध संत की ज्यांची संजीवन समाधी आहे. ज्ञानोबारायांच्या नंतर मला वाटतंय प्रातस्मरणीय स्वानंद सुखनिवासी सद्गुरू श्री संत गोपाजी महाराजांची संजीवन समाधी हा दरबार आहे. एवढा आनंद वाटला मी ज्यावेळेस सुरुवातीला प्रारंभी मंदिरात गेलो, समाधीचं दर्शन घेतलं, एवढी प्रचंड ऊर्जा निर्माण झाली, एवढं ज्वलंत आणि जागृत असं ठिकाण बाबांच्या समाधीचा हा दरबार आहे. आपण या गावातील तशी माणसं बहादरच आहेत, बहादरपूर आहे ना, अतिशय सुंदर हे गाव. गाव सुंदर का असतं? ज्या गावात सिद्ध साधू संतांचा सहवास असतो. मला सांगण्यात आलं बंगाल प्रदेशामध्ये साधना केली बाबांनी, बाबांचं मूळ गाव, आणि या गावी पुन्हा समाधी घेण्याकरता आले. आपल्यावर त्यांचे फार मोठे उपकार आहेत, म्हणून त्यांच्या सहवासात आपण वाढणारी माणसं आहोत, त्यांची सेवा करणारे आपण माणसं आहोत, आणि भगवान शिवजीचा सुद्धा हा दरबार आहे. अशा भोलेनाथाच्या दरबारामध्ये काय नाव आपल्या महादेवाचं? कनकेश्वर. कनकेश्वर भगवंताच्या दरबारामध्ये आज महाशिवरात्रीच्या पर्व काळामध्ये आपण त्यांचा सत्संग कीर्तन या ठिकाणी आयोजित केलेला आहे, ज्यांच्या माध्यमातून मला या सेवेचं निमंत्रण मिळालं. या उत्सवाकरता ज्यांनी खऱ्या अर्थाने आर्थिक प्रयत्न केले, ही सेवा स्वीकारली, असे आपल्याच गावातील असणारं तरुण व्यक्तिमत्व, बाबांची सेवा करणारे आमचे अविनाश भाऊ, त्यांचा परिवार, भास्कर भाऊ असतील, त्यांना सहकार्य करणारे त्यांचा सगळं मित्र परिवार. निमित्त कोणीतरी असतंय, पण त्याच्या पाठीमागे सगळ्यांचं सहकार्य असतं, असं त्यांचा सगळा मित्र परिवार, सगळ्याच्या माध्यमातून हा सुंदर उत्सव या ठिकाणी होत आहे बाबांच्या दरबारामध्ये. आज महाशिवरात्रीचा महान पर्व काळ आहे. भागवत शास्त्राने आम्हाला 5 मुख्य पर्वण्या सांगितल्या, त्यापैकी उत्तमा उत्तमी महाशिवरात्र, भागवत धर्मी विशेष पर्वे, रामनवमी, कृष्णाष्टमी, नृसिंह जयंती, वामन जयंती आणि उत्तमा उत्तमी महाशिवरात्र. आजचा पर्व काळाचा जो उपवास आहे तो सगळ्यांनी धरला पाहिजे. बरं, उपवास धरलाय ना? सगळ्यांनी धरलाय ना? धरला पाहिजे. शास्त्र असं सांगतंय वर्षाच्या 24 एकादशी आहेत,
12 12 दुने 24 एकादशी आहेत, वद्य आणि शुद्ध दोन्ही पकडून. 24 एकादशी न केलेलं फळ एका महाशिवरात्रीनं लागतंय. तुम्ही म्हणाल महाराजांनी आता अगदी सोपं करून सांगितलं, एकादशी धरायच्याच नाही, फक्त शिवरात्र धरायची. याचा अर्थ असा नाहीये, पण मुख्य पर्व काळ तो महाशिवरात्रीचा आहे आणि या पर्व काळाचा उपवास आपण सगळेजण धरत आहात. तसं पाहिलं तर उपवास शब्दाचा पदच्छेद जर करायचा झाला तर त्याचा अर्थ आपल्याला असा लावता येईल, उप म्हणजे जवळ, वास म्हणजे राहणे, नामस्मरणाच्या आधाराने देवाच्या जवळ सतत राहणे, त्याला म्हणायचं उपवास. नाहीतर आपला उपवास आजच्या फराळाला काय काय, रताळी, बटाट्याची भाजी, साबुदाण्याची खिचडी, पापड्या वगैरे भरपूर आहे. हे एक त्याच्यावर काहीतरी पर्याय म्हणून हे अन्न तयार केलेलं आहे, काहीतरी वेगळं. नाहीतर पहिला शब्द आहे फल आहार, त्या फल आहार शब्दाचा अपभ्रंश झाला फराळ. मग काही पण घ्या. असो, आपण महाराष्ट्राच्या भूमीतील, संतांच्या भूमीतील अत्यंत गोड माणसं आहोत. तसं पाहिलं तर महाराष्ट्र संतांची भूमी आहे. अनेक अनेक सिद्ध संत साधू प्रत्येक पंचकृषीमध्ये अवताराला आले, म्हणून तर आज अध्यात्म जिवंत आहे. गोपाजी बाबांच्या बाबतीत बोलायचं झालं तर 250 वर्षापासूनची संजीवन समाधी आहे, संजीवन समाधी आहे. त्यांचा हा सगळा भक्त परिवार आहे. मी ज्यावेळेस लवकर आलो ना, मला तुम्ही सगळेजण बाबांच्या बाबतीमध्ये सांगत होतं, माझं मन गदगद होत होतं. का? आज साधू संतांच्या बद्दल एवढा मोठा आदर, एवढी मोठी कृतज्ञता ही कमी गावामध्ये पाहायला मिळते. पण आपली केवढी श्रद्धा आहे. विठ्ठल विठ्ठल अख्ख्या भारत जगामध्ये जेवढे संत झाले नाही ना, तेवढे एकट्या भारत देशामध्ये झाले. अख्ख्या भारत देशामध्ये जेवढे संत झाले नाही, तेवढे एकट्या महाराष्ट्रामध्ये झाले. आणि महाराष्ट्रामधून मराठवाड्यामध्ये अनेक संत झाले. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. अनेक अनेक दिव्य आपल्या पंचकृषीमध्ये संत होऊन गेले. त्यामध्ये गोपाजी बाबा आहेत. अत्यंत गोड सुंदर वातावरण आहे. साऊंड सिस्टम अतिशय सुंदर आहे. मृदंगाची साथ अत्यंत गोड आहे. मृदंग सम्राट आपल्या परिसराचं भूषण महाराजांचं नाव अभिजित महाराज, अभिजित आहेत. अत्यंत गोड त्यांचा मृदंग आपण ऐकत आहात. ज्यांनी गोड सुंदर चाल गायली, दोनही संगीत विशारद गायनाचार्य, काय नाव आपलं? शिवनाथ महाराज, जनार्दन महाराज. दोनही महाराजांच्या चरणावर वंदन आहे. ज्यांची गोड हार्मोनियमची साथ आहे. आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व, साई कथाकार. आता पुन्हा त्यांचं दुसरे प्रयोग सुरू आहेत आपल्या शेतकऱ्याकरता. असे आमचे राहणे महाराज, त्यांची उपस्थिती आहे. आज योगायोगाने माझ्याबरोबर ज्यांचं येणं झालं, आमच्या पैठण परिसराचं भूषण, महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार आमचे श्रीकांत महाराज, त्यांची आज उपस्थिती आहे. तुम्ही सर्व माता भगिनी, पुरुष मंडळी, आबालवृद्ध, तुमच्या सगळ्यांच्या चरणावर वंदन करतो. आपल्या संकल्पित वेळेमध्ये सेवा करतो. विठ्ठल विठ्ठल. सबंध विश्वामध्ये हिंदू धर्मच काय, सगळ्या धर्माची लोक आजचा उपवास करतात. महाशिवरात्रीचा पर्व काळ गावागावात, राष्ट्रामध्ये, जगामध्ये मोठ्या तन्मयतेने आज हा सोहळा आनंदमय वातावरणामध्ये संपन्न होत आहे. ही संस्कृती, हे धर्माचं कार्य आणि ज्या देवाने आम्हाला जन्म दिला त्या देवाच्या संबंधाने कृतज्ञता म्हणजे आजचा उत्सव आहे ना. देश मोठा आहे, तसं जग मोठं आहे. 210 देशाचा विस्तार मिळून जग निर्माण झालंय. या जगामध्ये अनेक देश आहेत. जगाच्या तुलनेमध्ये बोलायचं झालं तर जगात कितीतरी देश आहेत. पण आपल्या भारत देशाला जी प्रतिष्ठा लाभली ती इतर देशाच्या तुलनेमध्ये फार समृद्ध आहे. बोलून जाईल. या जगामध्ये जपान हे जगाचं शस्त्रागार आहे. चीन हे जगाचं सैन्यघर आहे. अमेरिका ही जगाची तिजोरी आहे. फ्रान्स जगाचा फॅशन शो आहे. पाकिस्तान जगातील कुरुबुरी आहे, दहशतवाद. तसं माझा भारत देश हे जगाचं देवघर आहे, देवघर. प्रमाण दिलं. पवित्र ते कुळ, पावन तो देश,
जेथे हरीचे दास जन्म घेती, हरीचे दास जन्म घेती, ते कुळ पवित्र आहे, तो देश पवित्र आहे. अशा पवित्र देशामधले आपण माणसं आहो ना. नाथ महाराजांनी भागवतामध्ये वर्णन केलंय, भरतखंडे नरदेह प्राप्ती हेत व परमभाग्याची संपत्ती. भाग्याची संपत्ती म्हणजे मानवी जीवन, ते भारत देशामध्ये आम्हाला मिळालंय आणि संतांच्या नंतर मिळालंय. संतांच्या अगोदर जर आम्हाला हे जीवन मिळालं असतं तर संत कळाले नसते. गोपाजी बाबांच्या अगोदर जर आम्हाला जीवन मिळालं असतं तर गोपाजी बाबा, जनार्दन स्वामी, मौनगिरी महाराज आम्हाला समजले नसते ना. संतांच्या नंतर मिळालं म्हणून तर त्यांची सेवा करता येते आम्हाला. देश मोठा आहे. तुम्ही म्हणाल महाराज देशाच्या संबंधाने तुम्ही बोललाय, पण ज्या महाराष्ट्राच्या मातीत आपण जन्माला आलोय ती माती सामान्य आहे का? संतांच्या पदस्पर्शाने, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली माती ही महाराष्ट्राची माती आहे. एवढंच काय, वारकरी संप्रदायाच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली माती महाराष्ट्राची माती आहे. म्हणून तर माझा महाराष्ट्र जेवढ्या सौजन्याने नांदतो तेवढं एकही राज्य सौजन्याने शांततापूर्ण नांदणारं पाहण्याकरता मिळणार नाही. म्हणून तर सगळे परप्रांतीय लोक महाराष्ट्रात राहायला येतात. त्या परप्रांतीयांना आमचा मनसे विरोध आहे, पण ते बिचारे दिलसे येतात. कळलं तर बघा, लय त्रास करून घेऊ नका. आमचा विरोध आहे परप्रांतीयांना. मी तर असं म्हणेल, या भारताने महाराष्ट्राला घेरले. हे तुम्ही नीट हेरलं की नाही मला सांगता येणार नाही, पण घेरले. करा सुरुवात. आमच्या महिला मंडळी, माता भगिनी ज्यांच्याकडून साड्या विकत घेतात त्या सुरती साड्या, तो सुरतहून घेऊन आलाय, तो गुजराती आहे. आमच्या घरासमोर पाव घेऊन येणारा भैया युपीचा आहे. कचरा कामगार बिहारचा आहे. ट्रक चालवणारा सरदार पंजाबचा आहे. ज्याच्याकडून सोन्याचे दागिने बनवताय तो मारवाडी सराफ राजस्थानचा आहे. मुंबईच्या गल्ल्यावर टोपलीमध्ये मच्छी विकणारा मच्छीवाला बंगालचा आहे. ज्याच्याकडून सकाळी हॉटेलला नाश्ता करताय तो उडपी कर्नाटकाचा आहे. आणि आमच्या गाडीचा टायर जर पंक्चर झाला ना, ज्याच्याकडे पंक्चर काढण्याकरता नेत आहे तो अण्णा केरळचा आहे. या भारताने महाराष्ट्राला घेरले का? त्यांना माहित आहे या महाराष्ट्रात मी सुरक्षित राहील, माझा परिवार सुरक्षित राहील आणि मी कमावलेली संपत्ती सुरक्षित राहील. का? महाराष्ट्रातली माणसं ही ज्ञानोबा तुकाराम रसायन पिऊन वाढलेत. मग इतरांशी कसं वागावं, इतरांना कसं प्रेम द्यावं हे महाराष्ट्रातल्या माणसाला चांगलं कळतंय. तुम्ही म्हणाल असं काय आहे महाराष्ट्रात? 4 गोष्टी आहेत, नोट करून ठेवा. महाराष्ट्रामध्ये संत, महाराष्ट्रामध्ये ग्रंथ, महाराष्ट्रामध्ये पंथ, महाराष्ट्रामध्ये भगवंत. म्हणून तर माझा महाराष्ट्र शांत आहे. काय बोललो? या महाराष्ट्रामध्ये ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, नाथ बाबा, गोपाजी बाबा सारखे संत आहेत. काही लोक म्हटले काय करतात संत? संत लिहितात ग्रंथ. काय करतात ग्रंथ? ग्रंथ दावतात उद्धाराचा पंथ. काय करतो उद्धाराचा पंथ? पंढरीचा भेटवतो भगवंत. काय करतो पंढरपूरचा भगवंत? जन्म मरणाच्या दुःखाचा करतो अंत. म्हणून तर आपला महाराष्ट्र शांत आहे. अशा महाराष्ट्राच्या मातीतले आपण माणसं आहोत. म्हणून केवढं प्रेम आहे आमचं संतावरती. आज संत आणि देव एकत्र आहेत ना. गोपाजी बाबा आहेत, भगवान शिवजी आहेत. मी भक्त तू देवा ऐसे करी, संतांचे उद्गार आहे ना. देवा आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे, जो मी तुझ पाहे पांडुरंगा, जो मी तुझ पाहे वेळोवेळा, तू माझ्या दृष्टी समोर नित्य असावा. आणि भगवान शिवजी भोळ दैवत आहे ना, शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ते. शिव हे स्वरूप आहे भगवंताचं, भोळा त्या परमात्म्याचा स्वभाव आहे आणि चक्रवर्ती हे परमात्म्याचं सामर्थ्य आहे. विठ्ठल विठ्ठल. अभंग सेवेकरता उच्चारलाय, या अभंगाच्या द्वारा जगद्गुरु श्री तुकोबाराय म्हणतात, तुम्ही विश्वाचे नाथ आहात, मी दीन आहे, रंक आहे, अनाथ आहे. अभंग गाथेमध्ये त्यामध्ये पत्रिकेच्या प्रकरणातील हा अभंग आहे. पत्रिकेच्या प्रकरणामध्ये 3च अभंग येऊन गेलेत. एका गयाला निरोप धाडलाय, त्याच्यानंतर काशी विश्वनाथाला आहे आणि त्याच्यानंतर श्री जगद्गुरु तुकोबारायांनी गंगे करता हा निरोप केलेला आहे. मला सांगायचं काय, पत्रिका प्रकरणातला हा अभंग आहे आणि या अभंगातून आज जगद्गुरु श्री तुकोबाराय विश्वनाथाला पत्रामध्ये मजकूर देतात, लिहून देतात, तुम्ही विश्वनाथ आहात, जगाचे नाथ आहात. आणि कृपेची याचना करत असताना म्हणतात की देवा मी लहान आहे. संत लहानपणा
कृपा कराल ते थोडी कृपा कराल ते थोडी पाया पडिलो भराडी पाया पडिलो भराडी कृपा कराल ते कृपा कराल ते थोडी कृपा कराल ते थोडी पडिलो भराडी पाया पडिलो भराडी कृपा कराल ते थोडी कृपा कराल ते थोडी कृपा कराल ते थोडी कृपा कराल ते थोडी पाया पडिलो भराडी पाया पडिलो भराडी पाया पडिलो भराडी कृपा कराल ते थोडी पाया पडिलो भराडी पाया पडिलो भराडी पाया पडिलो भराडी जगद्गुरु श्री तुकोबराया परमात्म्याची स्तुती करत असताना म्हणतात, तुम्ही विश्वाचे नाथ आहात, माझी एवढीच याचना आहे, माझ्यावरती कृपा करा. आणि देव कृपा करतो कुणावर? त्याच्या भक्तावर. जो भक्त लहानपणा घेतो, जो भक्त सांगतोय की देवा मी दीन आहे, मी रंक आहे, अनाथ आहे, आज तुकोबरायाची कृपेची याचना करतात. तुकोबराय म्हणतात की देवा विश्वनाथा महादेवा माझ्यावरती कृपा करा. कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बरहाडी, तुमच्या पायावरती मी विनम्र भावाने नतमस्तक झालोय देवा, माझ्यावरती कृपा करा. देव कृपा करत असतो, पण कुणावर? जो त्याचा नामधारक आहे त्याच्यावर आहे. भगवान शिवजी समोर जा, भोळं दैवत आहे, त्याला काही नका, एक तांब्याभरती पाणी अर्पण करा, बिलवदळ अर्पण करा, तो नक्कीच कृपा करेल. किती भोळा आहे हो तो. भस्मासुराचं उदाहरण सगळ्याला माहीत आहे, सगळं उदाहरण सांगत नाही, स्पर्श करून जातोय. एवढंच काय, त्याला तुळशीदळ बेला अर्पण केलं तर तो आपल्याला प्रसन्न होतो. भोळं दैवत आहे माझं भगवान शंकर. कृपेची याचना तुकोबरायांनी करावी. कृपा कृपा शब्दाचा अर्थ आपण तर फार सोपा करून टाकला. आपण माईकवर अनाउन्समेंट करत असताना सुद्धा म्हणतात कृपा करून सगळ्याला विनंती आहे. कृपया हे शब्द आपण शब्दप्रयोग करतो ना, कृपा शब्दाचा अर्थ सोप्या भाषेत प्रातस्मरणीय सद्गुरू वैकुंठवासी घुले बाबांनी सांगितलं की कृपा म्हणजे आशीर्वाद, परमात्म्याचा आशीर्वाद. याच्या पलीकडे वेदांताच्या प्रक्रिया आपल्याला सांगायचं नाही, पण आपल्याला कळेल एवढंच की देवाची कृपा, देवाचा आशीर्वाद सदैव जर आमच्यावर असेल तर आपल्याला कोणाची गरज नाही. विठ्ठल विठ्ठल. आज किती आनंद आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. तसं तर भारत देशामध्ये आनंद आनंद आहे. पूर्वी सुद्धा महादेवाचे मंदिरं होते ना, पुरातन आहेत, हेमाडपंथी आहेत, पण आज भगवान शिवजीची भक्ती जिकडं तिकडं वाढलेली दिसली. काय झालं होतं? महादेवाच्या मंदिराकडे, शिवलिंगाकडे आज आमचं दुर्लक्ष झालं होतं. पाठीमागं 2-4 वर्षाच्या अगोदर आपल्या हिंदू धर्मियांनी, बऱ्याच लोकांनी फक्त पत्ते खेळायच्या कामाला आणि गांजा प्यायच्या कामालाच आणले होते. मी तर असं म्हणेल, ते आपले प्रदीपजी मिश्रा, शिवमहापुराण कथा सुरू झाल्या, त्यांचे आभार मानायला हवेत. आज सगळी शिवालय फुल आहेत. आज आमच्या माता भगिनी जातात, मंदिराची स्वच्छता करतात, भगवान शिवजीची पूजा करतात, त्याचं नामस्मरण करतात. त्याचे खरं आभार आहेत त्या व्यक्तीचे, आणि केली पाहिजे त्याची पूजा. ज्या गावचं मंदिर समृद्ध आहे ते गाव समृद्ध आहे. केवढं मंदिर आहे गोपाजी बाबाचं. आपल्या गावातील सगळे मंदिरं पहा, गावचं मंदिर समृद्ध. आणि गावा काय ताकदीचं आहे, गावाची लायकी काय आहे, गावाच्या देवालयावरून आणि गावाच्या मंदिरावरून समजत असतं. विठ्ठल विठ्ठल. अखंड त्या परमात्म्याचं, भगवान शंकराचं, त्याला काही लागत नाही हो. पाणी, नामस्मरण, एवढं भोळं दैवत आहे. आपण सगळेजण आज महाशिवरात्र आहे त्याचं नामस्मरण करूया. अतिशय चांगले वाजवणारे, गुणी गोड गळ्याचे हे आपल्या परिसराचं भूषण आहे. सर्वांनी हात वरती घ्या. आज महाशिवरात्रीचा पर्व काळ आहे. टाळे वाजवून भगवान शंकराचं आपण सगळेजण भजन करूया. म्हणा महाराज. नम शिवाय नम शिवाय शंभो शंकर नम शिवाय नम शिवाय शंभो शंकर नम शिवाय नम शिवाय नम शिवाय शंभो शंकर नम शिवाय नम शिवाय नम शिवाय शंभो शंकर नम
शिवाय शंभो शंकर नमः शिवाय शंभो शंकर नमः शिवाय शंभो शंकर नमः शिवाय शंभो शंकर नमः शिवाय नमः शिवाय 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 नमः शिवाय शंभो शंकर 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 नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय शंभो शंकर नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय शंभो शंकर नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय शंभो शंकर नमः हरि बोल नमः शिवाय नमः शिवाय शंभो शंकर नमः शिवाय 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 ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय एवढा आनंद आहे त्या भगवान शिवजीच्या भजनामध्ये. आपण सगळे देवभान विसरून जातोय आणि शिवरात्रीच्या पर्व काळामध्ये त्याला काय आहे, त्याचं स्मरण करणं एवढंच त्याला आवडतं ना. शंकराला माझा महादेवाला माझा आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान हो शंकराला माझा महादेवाला माझा शंकराला माझा महादेवाला माझा आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान काय आवडतं देवाला? महाराजांनी सांगितलं बेलाचं पान पान आवडतं. एवढंच काय, तुमचं गाणं पण आवडतं त्याला. गोड गाणं आहे ना. आणि देवाला आपण आवडलो पाहिजे. त्याची भक्ती आपण करत असताना आपण त्याला सर्वांगाने आवडू याच्याकरता त्याचं स्मरण हवंय, बाकी काही नाही. त्याचं स्मरण करा. कुठलंही संकट येऊ द्या, कुठलंही दुःख येऊ द्या, आपल्याला तारणारे भगवान शंकर आहेत आणि दुसरे हनुमानजी आहेत. आज कलियुगामध्ये हनुमानजीच्या भक्तीशिवाय आणि शिवजीच्या भक्तीशिवाय काही करू नका तुम्ही. शिवजी आम्हाला तारणार आणि हनुमानजी आम्हाला तारणार. म्हणून तर गावातील मारुतीच्या मंदिरामध्ये मी तर असं म्हणेल, माझ्या सगळ्यात तरुण बांधवांनी प्रत्येक शनिवारी हनुमान चालिसेचं पठण केलं पाहिजे, हनुमंतरायाची आरती केली पाहिजे. हनुमानजीशिवाय पर्याय नाही. पंचमहाभूतापासून आपलं जीवन झालंय ना, तयार झालं ना, तसं हनुमानजी ही 5 तत्व आहेत. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश हे हनुमानजी आहेत. संकट कटे मिटे सब पेडा, जो सुमिरे हनुमत बलबीरा. सगळ्या संकटापासून जर आम्हाला दूर राहायचं असेल तर हनुमंताच्या भक्तीशिवाय पर्याय नाही. म्हणून त्याचं स्मरण नित्य असावं. त्याच्या स्मरणाने होतं काय, माणसं मोकळे होतात. सोपं बोलू, माणसं मोकळे झाले पाहिजे. आता माणसं मोकळे व्हायला तयार नाही. कोरोना येऊन गेला तरी माणसं अजून मोकळे व्हायना. द्वेष, मत्सर, तिरस्कार, हेवे देवे, गट तट, राजकारण, वैर. अहो कोरोनातून वाचलो ना, आता हे बाजूला ठेवलं पाहिजे. देवा तू जगवलंय मला. माणसं मोकळे झाले पाहिजे. आतमधून माणसं क्लीन झाले पाहिजे.
आपला उजाळा बाहेरून चाललाय, आपण बाहेरून मॉडर्न होत चाललोय, पण आतमधले विकार तसेच आहेत. आतला उजाळा महत्वाचा आहे, बाहेरचा उजाळा कामाचा नाही हो. आतले विकार निघून गेले पाहिजे. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. राष्ट्रसंत पूजनीय भागवत भास्कर पूज्य डोंगरेजी महाराज पैठणला ज्ञानोबरायाच्या सप्तशताब्दी निमित्त वाळवंटामध्ये त्यांची कथा झाली होती. गुजराती संत होऊन गेले डोंगरेजी महाराज. त्यांनी एक प्रसंग सांगितला, वृंदावनामधला प्रसंग आहे. भगवान श्रीकृष्ण कन्हैया बासुरी वाजवायची. एवढीशी असते बासुरी, वेळूची बांबूची. त्याला कोणी बासुरी म्हणतंय, कोणी वेणू म्हणतंय, कोणी पावा म्हणतंय, तर कोणी मुरली म्हणते. 4 नाव आहे. गोड बासुरी वाजवायचा तो कन्हैया. त्या बासुरीचं वर्णन अनेक संतांनी केलंय. आहारे सावळिया कैसे वाजवले मुरली, वृंदावने वेणू कवनाचा माई बाजे, वेणू नादे गोवर्धनु गाजे, पूछ पसरोणी मैर विराजे, मज पाहता भासते यादव राजे, वृंदावने वेणू कवनाचा माई बाजे. गोड बासुरी त्या कन्हैयाने वाजवावी. एक गवळण त्या कन्हैयाच्या जवळ जाते आणि कन्हैयाला बोलते, कन्हैया ही बासुरी वाजवणं तू आता बंद करू नको. का तर तुझ्या बासुरीच्या स्वरावर माझे पंचप्राण आहेत. तुझ्या बासुरीच्या स्वरावर माझं जगणं उठणं आहे, सगळं घरकाम चालतंय. देवा ही बासुरी वाजवणं बंद करू नको. पण तो नटखट बाकी बिहारी गवळणीची गंमत करायचं ठरवलं. वाजवणारी बासुरी बंद केली आणि अशी खाली घोंगडीवर ठेवून दिली. एक गवळण आली, तिला राहवलं नाही, घोंगडीवरची बासुरी उचलली आणि आपल्या तळ हातावरती घेतली आणि तळ हातावरच्या बासुरीशी ती गवळण संवाद करू लागली. बासुरीलाच बोलू लागली लाकडाच्या, बोल ना ग बासुरी, बासुरी बोल, असं तू काय पुण्य केलं की कन्हैयाने तुला इतकं जवळ घेतलं. देव किती जवळ घेतोय तुला, ओठाला लावतोय, कुरळ्या केसातून फिरवतोय, छातीवरती ठेवतोय, वृंदावनात तुला घेऊन जातोय ना. सांग बासुरी, असं तू काय पुण्य केलं. बासुरीने सोपं आणि गोड उत्तर दिलं. बासुरी म्हटली, मी काहीच केलं नाही, फक्त मी आतून मोकळी झाली. कळलं तर बघा, हे फार अवघड नाही. आता हे अगदी सोपं आहे. बासुरी कशाची आहे, वेळूची बांबूची. आणि त्या बांबूच्या बासुरीला मोकळं करायचं म्हटल्यावर त्याच्यातलं काय काढलं पाहिजे, म्हणजे गाठी असतात. हे बांबूचं नाही सांगत मी, बासुरीचं सांगत नाही. कीर्तना करता जेवढ्या बासुऱ्या इथं आहेत ना, हे कीर्तन त्यांच्या करता चाललंय. आणि कीर्तन ऐकत असताना कीर्तन माझ्या करताच चाललंय हे प्रत्येकाला वाटावं. अहो ही सुद्धा 3.5 हाताची बासुरी आहे ना. या बासुरीमध्ये कमी गाठी आहेत का? अहो किती गाठी आहेत. शेजाऱ्याने चांगलं घर बांधलं ना, त्याच्या घराकडे चांगल्या नजरेने आम्ही अजून पाहायला तयार नाही हो. हा असा पाहतो की त्याच्या नव्या घराची भिंत पडते हो खाली. जरा चांगलं बघ. डोळ्यात विकार भरलाय, जळून जळून मरणे, बस काही नाही. पैठणला माझ्या मित्राने नवी गाडी आणली. नाथ मंदिरासमोर गाडीची पूजा सुरू असताना त्याचा दुश्मन समोरून आला. अहो नुसतं गाडीकडे पाहिलं, खराब दृष्टीनं गाडीची काच फुटली. चांगलं बघा. अहो एखाद्याचं घर पाहून तुमच्या मनात जर सद्भावना येत असेल, फार गरीब माणूस होता हो, पण आई वडिलांच्या पुण्याईनं कष्टातून पहा ना किती सुंदर बंगला बांधलाय. असं फक्त तुमच्या मनात येऊ द्या त्याच्या घराविषयी, तर तुमच्या घराचा पाया खांदायला देव येतो. विठ्ठल विठ्ठल विकार निघून गेले पाहिजे. ही सुद्धा 3.5 हाताची बासुरी आहे. याला आतमधून क्लीन करा, देव येईल. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, येऊन गोपाळ राहे तेथे. कबीर महाराज म्हटले ना, औट हात का मानव देह अल्लाह तुझ दिया, औट हाथ का मानव देह अल्लाह ने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया, ओ खाया पिया सुख से सोया, नाक जमाना खोया, हे खाया पिया सुख से सोया, नाक जमाना खोया. कि भजन नारायण, कि भजन नारायण, कि भजन नारायण, कि भजन नारायण, कि भजन नारायण. आऊट म्हणजे 3.5 हाताची ही बासुरीच आहे. या बासुरीला आपल्याला क्लीन करायचंय, मोकळं व्हायचंय. कोणाबद्दल सुद्धा द्वेष ठेवायचा, मत्सर ठेवायचं नाही. सोपं बोलू, मच्छराबद्दल सुद्धा मत्सर नसावा. एखादा मच्छर चावला ना, चावू द्या, भरपूर रक्त झालंय आम्हाला. तुकोबाराय म्हटले ना, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, तर जीवामध्ये मच्छर सुद्धा आला
तर मच्छराबद्दल सुद्धा मत्सर नसावा. एवढं मोकळं जीवन जर माणसाचं असेल तर अशी मोकळी माणसं देवाला आवडतात आणि देव जवळ घेतो. विठ्ठल 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 तर श्री जगद्गुरु तुकोबराय विश्वनाथाच्या समोर आज त्याच्या आशीर्वादाची याचना करतात. कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराढे. देवा माझी इच्छा काय आहे, माझी आकांक्षा काय आहे, बास मला तुम्ही माझ्यावरती कृपा करा. आणि तुमच्याकडे काय कमी आहे, मी थोड्यानेच संतुष्ट आहे. अभंगाचं तिसरं चरण. काय उने तुम्हा पाशी काय उने तुम्हा पाशी माझी याचना फार थोडी आहे. मी चालपची संतोषी बास मला काही नकोय देवा, फक्त प्रेम असावं तुझं आणि तुझा कृपा आशीर्वाद असावा. आणि देवाच्या कडे फक्त कृपेची मागणी केली पाहिजे. देवाकडे भौतिक काही मागू नका. का? भौतिक संपणारा आहे, देव एकटाच राहणार आहे, देव शाश्वत आहे. उत्तम पुरुष स्तन्य परमात्म्योतिदाव्रत यो लोकैत्रेमा विश्व बिभर्त्यव्य ईश्वर. तुम्ही माईक कितीही मागितलं तर ते जाणार आहे. धन संपत्ती पैसा हे टिकतं का हो? पण आज धनासाठी केवढे प्रयत्न आहेत आपले, किती प्रयत्न आहेत. पैसा किती असावा, कसा कमवावा आणि कमवलेल्या पैशाचा सदुपयोग कसा करावा हे सुद्धा संतांनीच सांगितलं आपल्याला. म्हणून संतांचे फार उपकार आहेत. संत झाले नसतेच महाराष्ट्राचा बिहार कधीच झाला असताना, पण संतांचे आपल्यावरती फार मोठे उपकार आहेत. जोडून या धन उत्तम व्यवहार. हे कोण सांगतंय आम्हाला? संतच सांगतात. कमवलेल्या पैशाचा विनियोग कसा असावा. संपत्ती चांगल्या मार्गाने असावी. बरं, संपत्ती चांगल्या मार्गाने असावी. ते तुमचे 10 रुपये असू द्या, पण मेहनतीचे असू द्या, ते तुम्हाला समाधान देतील. ज्या गावामध्ये आपण जन्माला आलो ना, त्या गावाचं आपण काहीतरी देणं लागतं. ज्या कुळामध्ये आपण जन्माला आलोय त्या कुळाचं आपण काहीतरी देणं लागतोय. ज्या संप्रदायाचे आपण पाईक आहोत त्या संप्रदायाचं आपण काहीतरी देणं लागतोय. म्हणून ती सेवा आपल्याला करता आली पाहिजे. गावची सेवा गावच्या प्रतिष्ठित प्रमुख व्यक्तीला करताच आली पाहिजे. आपण गावचं देणं लागतोय, जन्मभूमीचं देणं लागतोय. मला आठवण येते डॉक्टर बाबा आमटे. सगळ्याला इतिहास माहीत असेल, त्यांचं जीवनशैली सगळ्याला माहीत असेल. एका परिवारामध्ये 6 MBBS डॉक्टर, MD डॉक्टर, पण सगळं आयुष्य आदिवासी लोकांच्या सेवा करण्याकरता घालवलं त्यांनी. लोकांच्या सेवेत किती मोठा आनंद आहे फक्त सेवा करणाऱ्यालाच कळतोय बघा. म्हणून सेवा करता आली पाहिजे. आता आपल्या गावचा सप्ताह पण होतो, उत्सव असेल. आता तुम्ही येण्याच्या अगोदर या मंडपमध्ये या चटाया कोणी अंथरून टाकल्या याच्याकडे कधीतरी आमचं लक्ष गेलं पाहिजे. आता तुम्ही कीर्तन झाल्यावर फराळ घेणार निघून जाणार, पण तुम्ही गेल्याच्या नंतर इथं झाडू कोण मारणार, ह्या चटायाच्या घड्या कोण घालून ठेवणार, याच्याकडे जर आपलं लक्ष जात असेल तर मला वाटतं आपण परमार्थाचे पाईक आहोत. अहंकार सोडून दिला पाहिजे आणि दुसऱ्या करता जगता आलं पाहिजे. संपत्ती महत्वाची आहे. 5 पुरुषार्थापैकी अर्थ, 4 पुरुषार्थापैकी अर्थ हा पुरुषार्थ आहे, तो कमावलाच पाहिजे, पण चांगल्या मार्गाने. आमचे मार्गदर्शक भाषाप्रभू श्री जगन्नाथ पाटील महाराज यांचे मला काही विधानं आठवले. महाराजांनी सांगावं, ज्याच्या संपत्तीचा मार्ग चुकला ना त्याच्या संततीचा मार्ग चुकला. आमच्या खिशामध्ये पैशाचा खळखळाट असावा, पण त्याच्या पाठीमागं कुणाचा तळतळाट नसावा. आमच्या पैशाला, आमच्या नोटाला अत्तरचा वास नाही आला तरी चालेल, पण घामाचा वास यावा. ज्याने मेहनतीने पैसे कमवलेत त्याचे ते 10 रुपये असू द्या, त्याला समाधान देतील. विठ्ठल विठ्ठल.
देवा तुमच्याकडे काय आहात? तुम्ही सम्राट आहात, हे जग तुम्ही निर्माण केलंय, मला काही नको, मी फक्त अल्प संतोषी आहे, बास मला तुमचा कृपा आशीर्वाद असावा, कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडे. आणि जगद्गुरु श्री तुकोबाराय शेवटच्या चरणामध्ये म्हणतात, मला तुमचं प्रेम सुद्धा संपादन व्हावं. देवा तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा काही बातों के पाठवा काही बातों के पाठवा बातों के पाठवा तो बात और ये बातों के पाठवा ये बातों के पाठवा तो बागरा जाते थोड़े तो बागरा जाते थोड़े पाया बड़ी नो बरारी पाया 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 पड़ीलो भरानी ए पाया Ah
मिले सुर मेरा तुम्हारा ओ सुर बने हमारा ओ मिले सुर मेरा तुम्हारा ओ सुर बने हमारा सुर की नदियाँ हर दिशा से ओ